याद कीजिए, पल पल प्रभु को प्यार से याद कीजिए, याद कीजिए, याद कीजिए, याद कीजिए, याद कीजिए, प्रभु को याद कीजिए, याद कीजिए, याद कीजिए, याद कीजिए। अहो सौभाग्य की आज आपल्याला अगदी ज्या जीवनामध्ये यशस्वी झालेल्या नारी आहेत त्या आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेल्या आहेत. शिवाय नारींची काय महिमा करायची. म्हणलं जातं आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, झाशीची राणी तू, मावळ्यांच्या भावनेतून प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. तर या जागतिक महिला दिनांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे, शुभेच्छा आहे. ज्योति बिंदु की किरणों से जगमग है जग सारा, ज्योति बिंदु की किरणों से जगमग है जग सारा. धरा गगन में अंतर मन में, धरा गगन में अंतर मन में उजियारा, 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 उजियारा. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू.
हृदयपूर्वक शुभेच्छा है। नारी व महिला ईश्वर की प्रतिरूप है। देवी देवताओं को भी जन्म देने वाला नारी है। नारी की बहुत सारी विशेषता है। अगर नारी नहीं होता तो पुरुष भी कुछ नहीं कर सकते। हर नर का, हर भाई का, हर पुरुष का आगे बढ़ने की साधन एक नारी, एक महिला है। महिला जो है वो सब कुछ कर सकते हैं जो पुरुष की बराबर है। आज हम देख ही रही है। लेकिन एक पुरुष नारी की बराबर, महिला की बराबर नहीं कर सकते। प्रयत्न जरूर करेंगे। रोता हुआ बच्चों को चुप कराना भी पुरुषों को नहीं हो सकता। बस बड़े बड़े डिग्री पाया होगा, अच्छे अच्छे कमाई की होंगी, अच्छे अच्छे करता होगा, लेकिन छोटा मोटा काम जो है वो भी नहीं कर सकता है ना। तो जरूरी है ना ये भी रोता हुआ बच्चों को चुप कराना। एक माँ देखो, माँ की गोद में आते बराबर बच्चा कैसे चुप हो जाता है। कमाल है ना। माँ की स्पर्श से उसकी इतना ममतामय है, क्योंकि माँ तो माँ ही है। माँ के अंदर विशेष करके सेवा भाव है, समर्पण भाव है। तो इसलिए जहाँ तहाँ तो नर्स की जरूरत है। नर्स की लेडीज को ही चुनते ना, क्योंकि उनके अंदर ऐसे विशेष करके तो वो सभी धर्म से सभी प्रकार की सेवा कर सकते हैं। इसलिए विशेष ऐसे नर्स म्हणजे काय, नन वाला सन्यासी, तो वो एक प्रकार की इतना से सेवा भाव से तन्मय हो जाते हैं। जैसे सन्यासी क्या करते हैं, सब कुछ त्याग कर लेते हैं ना। ऐसे वो जो नर्स भी सेवा के लिए सब कुछ अपने आप को समर्पित करके अपना सेवा में तत्पर करते हैं। जैसे बच्चों को सेवा करते, केवल बच्चा ही नहीं है, हॉस्पिटल का ही नहीं है, लेकिन हर फील्ड में माँ जो महिला है वह माता ही है। तो इतनी ऐसे तन्मय होकर, समर्पित भाव होकर, अपनापन होकर, इतनी ममता में होकर तो करने के कारण उसका इतना ऐसे नाम माना है। वह तो इतनी वो हर बात में उसकी प्रगति है। तो लेकिन अभी अपना ईश्वरीय विश्वविद्यालय के अंदर तो विशेष करके भगवान की यही प्रेरणा है। तो हम इतनी तक सीमित ना हो। हम इतनी एक जमाने में हम लक्ष्मी की बराबर थे, तो इतनी देवी देवताएं थे, इतनी संस्कृति और भारतीय संस्कृति में थे, इतने अच्छे थे। लेकिन अभी कार्यक्रम में क्या हो गया, समय प्रति समय तो अनेक प्रकार की भाई की बराबर, माई की बराबर, पुरुष की बराबर करते करते हम वो विदेशी की जो संस्कृतियों को अपनाते अपना असलियत को भूल गए। तो अपना भारत कितना सोने की चिड़िया था, कितना सुंदर थे। तो पहला लक्ष्मी बाद में नारायण ऐसे थे, लेकिन अभी क्या हो गया, मिस्टर एंड मिसेस हो गए। पुरुषों के बराबर पीते, पुरुषों की बराबर ड्रेस पीते, वो पुरुषों की बराबर कपड़ा वेशभूषण करते। ऐसे होते 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 अपना भारतीय संस्कृति, अपना वैज्ञानिक जो है उठ के, तो उनको याद करने के लिए तो अभी परमात्मा निराकार ज्योतिर्बिंदु शिव जो है, हम सभी का पिता इसी धरती पर अवतरित हो चुके हैं। तो इसी की निमित्त शिवरात्रि भी हम मनाते हैं। परमात्मा का यही संदेश है, हम अंत में ना स्त्री है ना पुरुष है, ना अबला है ना कमजोर है, कुछ नहीं है। आत्मा शक्ति स्वरूप है, शिव शक्ति है। हम परमात्मा की शक्तियों से संपन्न, तो आत्मा जो है सभी बातों में मास्टर है। जैसे परमात्मा ज्योतिर्बिंदु है, निराकार है, सर्व धर्मों का पिता है, सर्व आत्माओं के पिता है, कैसे हम भी आत्मा निराकार ज्योति है। ज्योति स्वरूप आत्मा ना स्त्री है ना पुरुष है, ना काला है ना गोरा है, ना हिंदू है ना मुसलमान है। तो इसलिए हम सभी आत्मा भाई भाई गिरा जाता है। तो इसलिए अपना
सब कुछ कर सकते हैं, क्योंकि हम एवल है, भगवान की संतान है। तो इसलिए हम सभी तो इसी ईश्वरीय विश्वविद्यालय के अंदर इसी स्फूर्ति दिलाने के लिए आप सभी को विशेष इसी महिला दिन के उपलक्ष्य में निमंत्रण दिया है। तो हम ये विशेष याद करना चाहिए, वहाँ स्फूर्ति में लाना चाहिए। मैं आत्मा ज्योतिर्बिंदु गुरुकुटी के बीच में रहने वाला है। दूसरी पॉइंट है, हम सभी का पिता परमात्मा कौन है? साधारण नहीं है, सारे विश्व का रचिता है। तो निराकार परमात्मा का देवों को देव है, तो वही इसी सृष्टि को स्वर बनाने वाला वो परमात्मा इसी धरती पर आ चुका है, तो अपना कार्य कर रही है। तो ये जानने के लिए आप सभी को इसी ईश्वरीय विश्वविद्यालय के अंदर यहाँ विशेष निमंत्रण दिया है, क्योंकि परमात्मा को हम जाने बिना हम भगवान की केवल नाम लेने से कुछ प्राप्ति होता नहीं है। किसी के नाम से हम बुलाएंगे और किसी को कैसे आपको वो रिस्पॉन्स मिलेगा? इसी हिसाब से भगवान को प्रार्थना सभी जरूर करते हैं, लेकिन भगवान कौन है? बोलने में आता समय माता से पिता, लेकिन वो माता पिता कैसे? इसमें भी काम करके इसी महिला के दिन में परमात्मा अपना माता के रूप में हम सभी का समूह है, हम सभी के माता के रूप में पालना कर रही है, बुला रही है, अपना बोध का सुख देने का प्रयत्न कर रही है, लेकिन हम इसमें वंचित है। तो इसको याद दिलाने के लिए आप सभी को बुलाया। तो आप सभी से रिक्वेस्ट है, तो आप जरूर आइए। उसी निराकार परम परमात्मा हम सभी का पिता है, हम सभी को बनाने वाला है, हम सभी का रचिता है, हम सभी को पालन करता है, हम सभी का दुख सुख करता है। तो अगर उसी के नाम स्मरण नहीं करे, उसी को जाने नहीं, उसी की संबंध में ले जावे, तो उसका प्यार उसका सुख अनुभव नहीं करे, फिर आखिर मनुष्य बन करके क्या किया है ना? जैसे लौकिक रूप में भी माता पिता के बच्चे, बच्चा अगर अनाथ के अनाथ रहे, पुकार कर रहे, तो माता पिता को कैसे लगता है? अनजान है ना? तो इसी हिसाब से परमात्मा भी हम बच्चों के पास आ चुका है, तो बच्चों को ढूंढ रही है, बच्चों के पास आया है, लेकिन अनजान के अनजाने हम बैठ गए हैं। तो इसलिए आप सभी को याद दिला रही है, तो आप भी उसी भगवान के वो माता पिता शिव परमात्मा अपना पिता के रूप में पालना कर रही है, पिता है, माता है, तो अभी तो उसी का जो सानिध्य में आए, उसी की संपर्क में आए, उसी संबंध जोड़े, तो ये एक परिचय लेने के लिए आप सभी को याद लगाया है। तो इसलिए अभी 2 मिनट में हम सभी तो उसी निराकार परिचिता परमात्मा की स्मृति में सानिध्य में बैठेंगे शांति स्वरूप होकर। तो ये संकल्प करेंगे, मैं आत्मा ज्योति स्वरूप हूँ, मैं गुरुकुटी के बीच में ज्योति स्वरूप में चमकता हुआ सितारा हूँ, मैं आत्मा शांति स्वरूप हूँ, मैं आत्मा पवित्रता की संतान है, पवित्रता के स्वरूप हूँ, मैं निराकार परमपिता परमात्मा की संतान हूँ। परमात्मा भी मेरे जैसे निराकार है, ज्योतिर्बिंदु है, प्यार का सागर है, पवित्रता की सागर है, हम सभी को श्रेष्ठ जीवन देने वाला दाता है। तो इसी स्मृति में, इसी संकल्प में हम सभी 2 मिनट ऐसे बैठेंगे, तो उसी का अनुभव करेंगे। ओम शांति। अपने आप को गुरुकुटी के बीच में चमकता हुआ ज्योति है, आत्मा है, मैं आत्मा शांति स्वरूप हूँ, चमकता हुआ नक्षत्र हूँ, मास्टर सर्वशक्तिवान हूँ,
संतान हो। जैसे मैं आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु है, ऐसे मेरा पिता परमात्मा भी मेरे जैसे अति सूक्ष्म से सूक्ष्म बिंदु है। निराकार बिंदु प्यार का सिंधु है, शांति का साधन है। सारी सृष्टि को देने वाला दाता है। स्वर्ग का रचयिता है। सर्वश्रेष्ठ है, सर्वमाननीय है, संपन्न है, अविनाशी ज्योतिर्बिंदु है। उसी निराकार परमात्मा सच्चिदानंद स्वरूप है। मैं आत्मा कितनी भाग्यवान है, इतना ऊंचे तो ऊंचा परमात्मा की मैं संतान हूँ। भगवान मेरा पिता है। मैं आत्मा शक्ति संपन्न है। ज्योतिर्बिंदु आत्मा संपूर्ण संपन्न होने के कारण निमित्त है। मैं जो चाहे वो कर सकता हूँ, क्योंकि मेरे साथ परमात्मा है। परमात्मा की मदद, परमात्मा की शक्ति है। परमात्मा सदा मेरा कंपेनियन है, कंपनी है। उनकी संग होने के कारण जैसा संग वैसा रंग, तो उसी परमात्मा की समान मैं आत्मा भी शांति, सुख, प्रेम, शक्ति, आनंद का स्वरूप हो। सारी जग को देने वाली मैं आत्मा दाता हूँ, परमात्मा की समान हूँ। शिव शक्ती संपन्न हूँ। खूप घाईघाईत या कार्यक्रमाचं मला रात्री सांगितल्यामुळे मी काही जास्त वेळ तुमचा घेऊ इच्छित नाही. सगळ्यांना आधी शुभेच्छा देते. गुड मॉर्निंग आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आहे 8 मार्च, जागतिक वुमन्स डे. म्हणजे ज्या माझ्या ज्येष्ठ भगिनी आहेत, सर्वश्रेष्ठ भगिनी आहेत, माझ्या बरोबरीच्या काम करणाऱ्या भगिनी आहेत आणि माझी इतर कलिग जे आहेत, त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देते आज जागतिक वुमन्स डेच्या. आता हे आपल्याला इथे बोलवलेलं आहे. आपण इथे काम करत असताना अनेक आपल्याला अडचणी भेडसावतात, परंतु एक
प्रत्येक गोष्टीला आपण सामोरे जातो, कारण स्त्रीच्या भूमिका प्रत्येक भूमिकेतून आपण पार पाडत असतो. आपण मुलगी असतो, नंतर आपण पत्नी होतो, माता होतो आणि नंतर अजून आपली भूमिका वाढत जातात. मावशी, मामी, आत्या अशा अनेक भूमिकांमधून आपण काम करत असतो आणि आपल्या भूमिका पार पाडत असतो. त्या पाडत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे कामाच्या पद्धती ह्या बदलाव्या लागतात आणि नोकरी करणाऱ्या महिलांना तर ही सर्व तालीवरची कसरत असते. तर आपल्या ठिकप्रमाणे मी सांगू इच्छिते की ह्या गोष्टी तर होतच राहणार आपल्या जीवनामध्ये, कारण हे नैसर्गिक निसर्गाचं चक्र आहे. त्यामुळे त्या गाडीतून आपल्याला जावंच लागणार. परंतु ते जात असताना आपण डगमगून न जाता त्याला आनंदाने सामोरं जायचं आहे. कारण आपण काही वेळेला काय होतो, द्विधा मनस्थितीत जातो. दोन भूमिका ज्या असतात त्या एकाच वेळेला येतात आणि मग आपली पॅनिक अवस्था होऊन जाते. अशा पॅनिक अवस्थेमध्ये आपण आपलं बौद्धिक चातुर्य वापरून ती अवस्था आपण कशा रीतीने हँडल करायची हे आपण शिकलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आपण काय होतो की त्या गोष्टीला डगमगून गेल्यामुळे आपल्याला भूमिका पार पाडत असताना अडचणी निर्माण होतात आणि मग आपली मानसिक स्थिती खालवण्याची शक्यता असते. तर असं करू न जाता आपण प्रत्येक गोष्टीला एक चॅलेंज म्हणून स्वीकारायचं आहे आणि पुढे जायचं आहे. ते करत असताना येणाऱ्या अडचणींवर आपलं बौद्धिक चातुर्य वापरून मात करायची आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. आजच्या पुन्हा एकदा मी एवढंच बोलते की सर्वांनी प्रत्येक गोष्टीकडं पॉझिटिव्हली पहा. म्हणजे घरामध्ये आपल्याला एकाच ठिकाणी कोपऱ्यात न राहता आपण मला प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यांवर अवलंबून असतो. मला पतीला विचारावं लागेल, मला घरातल्यांना विचारावं लागेल. विचारा तुम्ही, त्यांना मान द्या. परंतु आपलं जे बीज रोवलेलं आहे त्याचं बोनसाय न होऊ देता आपण जिथून कुठून सूर्याचं किरण येईल आपल्या घरामध्ये तिथून बाहेर पडून प्रकाशाकडे जा, म्हणजे त्याचा एक वटवृक्ष बनवण्याचा प्रयत्न करा आणि आपलं ते सगळीकडे झळकू दे. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवते. म्हणजे महिला दिन आहे, आपण तो साजरा करावा, त्याचा सन्मान करावा. ज्या स्त्रियांनी खूप कष्ट करून इथपर्यंत उंच भरारी घेतली त्यांचा गौरव करावा. पण आपण सर्व स्त्रियांनी कुठेतरी थोडाफार विचार केला पाहिजे की आपला आज काहीतरी चुकतं म्हणून मुलींना ही वेळ येते. तर तुम्हाला सर्वांना विनंती की आपण सर्वजण सक्षम झाला, चांगल्या पद्धतीने संस्कार जर दिले गेले तर मला वाटतं जे येणाऱ्या पिढीला जे सोसावं लागेल, जे भोगावं लागेल ते भोगावं लागणार नाही. प्रत्येकाने विचार करण्याची एक वेळ आहे. प्रत्येकाने त्याची जनजागृती केली पाहिजे. जसं प्रभातजींनी सांगितलं की महिला या सक्षमीकरणामध्ये पुढे गेल्या, पण आपण म्हणतो पण सगळ्यांनी मनात एक विचार करावा की आपण ज्यावेळेस आरोग्याचा विचार करतो त्यावेळेस आपण सर्वप्रथम घरच्यांना प्राधान्य देतो. एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून आपण तो विचार करत नाही आणि ज्यावेळेस दुखायला लागतं त्यावेळेस घरचे आपल्याकडे बघत नाही. अशी परिस्थिती महिलांची होती. तर तुम्ही दीदींनी सांगितल्याप्रमाणे 7 दिवसाचा मेडिटेशनचा जो त्यांचा क्लास आहे त्याचा छान प्रकारे अनुभव घेऊन आपल्या घरातील वातावरण पण छान प्रकारे प्रसन्न ठेवावे. आणि या ठिकाणी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान दिला त्याबद्दल सर्व परमकुमारीचे मी आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाईंच्या बरोबरीने काम करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका फातिमाजी शेख, पहिल्या जागतिक नर्स फ्लॉरेन्स नायटिंगेल, शांतीदूत मदर तेरेसा यांच्या चरणी मी प्रथम लीन होते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय नगरसेविका शीतलजी जगताप, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या बी.के. निर्मलाजी, बी.के. प्रभाजी, बी.के. राजेश्वरीजी, त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन सन्माननीय विपुलताजी गायकवाड, आंधळी सुचड, त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच महिलागण आणि ज्यांनी आपल्याला इथं येण्याची संधी दिली अशी माझी मैत्रीण वैष्णवी साडी सेंटरच्या संस्थापिका छायाजी दिवाण, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नारी तब भी महान थी, नारी आज भी महान है.
नारी तब भी भारी थी, नारी आज भी भारी है। ममता का झरना है नारी, प्रेम का दिया है नारी, समय आने पे दुर्गा भी है नारी। अनेक रूप या नारींचे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना आज आपण सन्मानित करत आहोत त्या नर्स असं आपल्याला संबोधलं जातं. मग ही नर्स म्हणजे काय? ही नर्स म्हणजे मनामध्ये अनेक खलबत उठली असताना सुद्धा कर्तव्यनिष्ठ निभावते, तिला म्हणतात नर्स. असाधारण व्यक्ती असते ही नर्स. जेव्हा आपण घरात येतो प्रत्येक जण, तेव्हा प्रत्येकाला वाटतं की घरात आई आहे. प्रत्येक जण आतमध्ये आला की म्हणतो आई. मग घरात कोणी असो वा नसो आई असली पाहिजे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये कोणी असो वा नसो सिस्टर असले पाहिजे. अत्यंत भयंकर काळातून गेल्या वर्षापासून आपण जातोय, तो म्हणजे कोरोनाचं संकट. तुम्ही सगळेच जण या कोरोनाच्या संकटाला फाईट देत आहे. दीदी, तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटेल, आमच्या सिस्टर सुरुवातीच्या काळामध्ये 8-8 दिवस घरापासून लांब राहिल्या. घराची काळजी म्हणून की इन्फेक्शन आम्हाला झालं तरी चालेल, पण आमच्या परिवाराला होता कामा नये म्हणून 8-8 दिवस घरातून बाहेर राहिलेल्या ह्या सगळ्या महिला आहेत. आणि इतकी सुंदर कर्तव्यनिष्ठता त्यांनी बजावली. त्या काळामध्ये सर्वात जास्त रिपेअर होण्याचा जो रेट होता तो नगर जिल्ह्याचा होता. स्वतःसाठी काय वाटलं मला म्हणतात, सर्व शिक्षक भरतीचा खरंच खूप अभिमान आहे. प्रत्येक जण सुट्टीवर जात होता, प्रत्येक जण त्यांना कोणत्या कारणाने पळवाटा काढत होता, पण ह्या अशा महिला आहेत की यांनी फक्त यांचं कर्तव्य निभावलं. कोणीही पळवाट काढली नाही. मेट्रो मॅडमने टोट्या लावल्या की प्रत्येक जण हजर होत होतं. जेव्हा आरटीपीसीआरची लॅब तयार झाली, जागा शोधण्यापासूनची तयारी चालू होती, आमच्या जाधव सिस्टर रात्रभर थांबून आरटीपीसीआरच्या लॅबचं काम पाहत होत्या. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण सर्वात प्रथम सेंटर आपल्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये सुरू झालं आणि अत्यंत सुंदर असं काम सुद्धा त्या आरटीपीसीआरचं झालं. पेशंट ऍडमिट होतात आणि नातेवाईक निघून जातात. रोग असा भयंकर आहे की नातेवाईक सुद्धा जवळ येत नाही. पण तुम्ही सगळे अशा होतात की तुम्ही फक्त त्या पेशंट जवळ जात होतात. डॉक्टर ऑर्डर देत होते, निघून जात होते, पण माझ्या या भगिनी अहोरात्र त्या पेशंटची काळजी घेत होत्या. त्याचप्रमाणे आमचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा तुमच्या बरोबरीने काम करत होते. सगळ्यात महत्वाचा त्यांचा सुद्धा सन्मान आपण सिरियलमध्ये घेऊ ही माझी खूप मोठी इच्छा आहे. कारण हे लोक सगळ्यांपासून वंचित राहतात. खरं तर हा जिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या सिस्टर लोकांचा सन्मान व्हावा अशी माझी खूप मोठी इच्छा होती. पण शाबासकीची थाप कुठं का होईना पण पडली पाहिजे, म्हणजे कामाची गती ही दुपटीने वाढते. अपेक्षा नाही तुम्ही काय देता, पण तुमचे 4 शब्द खूप महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे आमच्या मेट्रो मॅडमचं सुद्धा मी या ठिकाणी खूप कौतुक करेन. प्रेमाने आपल्या मुलींप्रमाणे समजून सगळ्यांच्या डोक्याला सगळ्यांच्या अडचणी समजून घेणं आणि एकोप्याची भावना निर्माण करून काम करून घेणं ही सुद्धा एक खूप मोठी कला असते आणि ती त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून आज एकोप्याने जिल्हा रुग्णालयामध्ये काम होते. मग नर्स ही काही छोटीशी गोष्ट आहे का? प्रत्येक जण यांना पगारामध्ये तोडतो. प्रत्येक वेळी म्हटलं जातं काय उपकार करायचं, खूप मोठा भरजाचा पगार आहे. मला सांगा, जेव्हा लेकरून तापाने फणफणलेलं असतं, एक आई म्हणून मन घरी असतं, पण एक नर्स म्हणून कर्तव्यनिष्ठता बजावत असतात. ह्या सर्व जाते का बाकीचे लोक मुलाला सोडून? तापाने फणफणलेल्या मुलाला सोडून कोणीच जाणार नाही, पण घरच्यांच्या भरोशावर, शेजाऱ्यांच्या भरोशावर सोडून जाणारी आई म्हणजे ही नर्स आहे. दुसऱ्यांच्या मुलांची काळजी घेतात, पण स्वतःची मुलं कधी मोठी झाली यांना माहीतच नाही. सातत्याने ड्युटी वेळ, कोणी ओरडेल का, कोणी रागवेल का, कोणत्या पेशंटला काय होईल का, मी जर उशिरा पोहोचले तर काय होईल, हे सातत्याने यांच्या मनामध्ये. आम्ही दुसऱ्यांचं आरोग्य पाहतो, पण आमच्या आरोग्याचं कोणीच पाहत नाही. म्हणून 40 नंतर नको ते आजारी तुम्ही आमच्या महिला ड्युटी बजावत असतात. आमच्या आरोग्याचं रक्षण कोण करणार याची कधी कोणी काळजी घेतली का? येणारा पेशंटचे नातेवाईक फक्त आरडाओरडा करतात. सकाळी 5ला ड्युटीवर निघायचं म्हणजे स्वयंपाक कधी करायचा? कच्चं पत्र जे काही शिजलेलं असेल ते डब्यात टाकायचं आणि ड्युटीवर निघायचं. पेशंटचे ड्यूट येऊन झाले की जेवायला जास्त बसत नाही, तोपर्यंत नातेवाईक ओरडत येतात, सिस्टर लाईन संपलं. म्हणजे पोटात घास सुद्धा तुमच्या सुखाने जात नाही. पण ह्या गोष्टीचा विचार तुम्ही करत नाही की ही बाई सकाळपासून उभी आहे, ही बाई सकाळपासून
सगळ्यांना पाहते, मग एक माणूस म्हणून पाहायला शिका ना त्यांच्याकडं. तशा तुमच्या गरजा आहेत, त्यांच्याही आहेत. ड्युटी करायची म्हणजे उपाशी ड्युटी करायची का? बरं, त्या एखाद्या सिस्टर जर पटकन नाही उठल्या तर बाहेर धिंगाणा घालायला लगेच लोक रिकामी होतात. मग एक स्त्री म्हणून पण तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्या बिचारीकडे एक जबाबदारी आहे का? नोकरी स्वीकारली ते त्यांचं कर्तव्य करतातच, पण घरच्यांच्या सुद्धा अपेक्षा खूप असतात त्यांच्याकडनं. ही सगळे भागलेली बाई घरी जाते तेव्हा घरच्यांची पण लिहित असते. मग कुठेतरी कोणीतरी समजून घ्या ना की आम्ही पण माणसं आहोत. एक लिमिट आहे आमच्या पण कार्यक्षमतेला, कुठेतरी आम्हाला पण थोडं शांत बसू द्या. आणि मग तिथे सांगितलं खूप छान की मेडिटेशनचं करा, आणि खरं ते केलं पाहिजे. त्यांना कुठेतरी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावीशी वाटली. सर्वप्रथम नोंद घेतली त्यांनी की आपलं आरोग्य कुठेतरी धोक्यात येत चाललंय. म्हणून कुठेतरी तुम्ही सुद्धा हा 7 दिवसांचा कोर्स नक्की करा. मी पण येईल तुमच्यासोबत. पण मला खरंच तुम्हाला वारंवार सॅल्यूट करावासा वाटतो, कारण तुमच्या इतकं काम कोणीच करू शकत नाही. कसे कसे पेशंट येतात, कोणाचा वास येतो, कोणाचा काय येतो, पण कधीही किळस न करणारी व्यक्ती म्हणजे सिस्टर असतात. त्यांना पुसून घेण्यापासून त्यांना मेडिसिन देण्यापर्यंत आणि रिकवर करण्यापर्यंतचं काम करतात. पण कधीतरी दुर्दैवाने एखादी घटना अशी झाली की एखादा पेशंट त्याच्यात नाही उठला तर सगळ्यांना सोडून दिलं जातं आणि सिस्टरने हलगर्जीपणा केला म्हणून आमच्या भगिनीला पकडलं जातं. पण मला आमच्या भगिनींचा खूप अभिमान आहे. त्यांची एकनिष्ठता आणि त्यांचं असलेलं संघटन. त्यांचं संघटन इतकं मजबूत आहे की त्यांना माहिती की आम्ही आमचं कर्तव्य पुरेपूर पार पाडलेलं आहे. म्हणून त्या कधीही एकटीला कोणाला सोडत नाही. सर्वजण त्यांच्या मागे उभे असतात आणि त्यांच्या या कार्याला सुद्धा माझं सलाम. खरं तर शब्दांनी वारंवार सगळ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आंधळे सिस्टर अतिशय उत्तम. त्यांना मी त्यांच्या ट्रेनिंग पासून ओळखते. एक डॅशिंग लेडी आहे, सगळ्यांच्या बाजूने येणार. इंटरनल त्यांचं काही असं कोणाची, पण वेळ आल्यानंतर इतक्या छानपणे त्या एकमेकांच्या मागे उभ्या राहतात. त्याला म्हणायचं स्त्रीत्व आणि त्याला म्हणायचं एकमेकाचा केलेला सन्मान. आणि तोच आपल्याला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या दिवशीच नाही तर रोज एकमेकाचा सन्मान करायचा आहे. एकमेकाला आपल्याचं करून घ्यायचंय. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण इथे आलात आणि दीदी तुम्ही आमच्या सगळ्यांची या ठिकाणी दखल घेतली. छायाजी तुमचे सुद्धा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. मायाताई कोल्हे यांचा सन्मान होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजून या सन्मानात सामील व्हावं. त्यानंतर छायाताई दिवाण यांचाही सन्मान आपण करत आहोत. स्टेजवरील सर्व मान्यवरांचा सन्मान होत आहे. आपण टाळ्या वाजून या सन्मानामध्ये सामील होऊया, कारण खरोखरच यांचं कार्य अगदी वाखण्याजोगं आहे. जेवढी महिमा आपल्या सर्व इथं उपस्थित नर्स लोकांची आहे तेवढी महिमा अजून कुठल्याही क्षेत्रामध्ये होऊ शकेल असं वाटत नाही. कारण प्रत्येक परक्या व्यक्तीला आपलं मूल मानून आईसारखी पालना आपण प्रत्येकजण त्यांना देत असतो. आणि सर्वांचे खूप आभार की एवढ्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा आज आपण या ठिकाणी आलेला आहात. सर्वांना खूप खूप विनंती की मेडिटेशन शिकून आपण आपल्या जीवनाला सहज बनवावं. या विद्यालयामध्ये जो सहज राजयोग शिकवला जातो त्या सहज राजयोगाच्या आधारे आपल्या जीवनामध्ये सहनशक्ती, निर्णय शक्ती, परख शक्ती, सामना करण्याची शक्ती, सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती, या 8 शक्तीयांना आपण आपल्या जीवनामध्ये आणावं. त्यासाठी हे विद्यालय तुम्हाला निश्चित मदत करेल. स्वयंशिव निराकार परमात्मा आपल्या सर्वांमध्ये ही शक्ती भरत आहे. फक्त त्या परमात्म्याशी कनेक्ट होणं जरुरी आहे.
टाळ्यांचा कडकडाट आपण चालूच ठेवणार आहोत, कारण पहिल्यांदा आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवत आहोत. जगासाठी आपण आतापर्यंत वाजवत आलो, पण या टाळ्या आपल्यासाठी आहेत. आपण आपली जर पाठ थोपटली तर आपले जग पाठ थोपटणार आहे. या सुनीता चौधरी त्यांनी आपला सन्मान घेण्यासाठी वर यायचं आहे. स्वाती कांबळे त्यांनीही वर यायचं आहे, त्यांचाही आपण सन्मान करत आहोत. वैशाली आनंदकर, सरला भाटिक, मनीषा साठे, मीनाक्षी मोरे, श्रद्धा रमेश मडाळी, राजेश्री घोंगडे, अश्विनी जोशी, अर्चना उमाप, जयमाला शिंदे, मीना दळवी, मीनाक्षी नलिनी गवळी, संगीता कावरे, भाग्यश्री पवार, भीमराव रामदास लोखंडे भगवान. सर्व महिलांनी हळूहळू वर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. शिव की शक्ति जागती है, शिव की शक्ति. श्रीमती कोरडे, श्रीमती शिंदे, छाया जाधव, सुनंदा गायकवाड, रोहिणी भंडारी, बोरगे अलका, कलावती पाडळे, नंदा चव्हाण, चक्रनाथ नारायण, उजागरे रोहिणी, लाकडे अलका, कुलकर्णी मोहिनी. ज्यांची नावं येत जात आहेत त्यांनी वर यायचं आहे. ज्या ऑन ड्युटी आहेत मी त्यांना रिक्वेस्ट करेल की त्या ज्या ड्रेसवर आहेत त्यांनी कृपया अगोदर यायचे, कारण त्यांना आपल्या ड्युटीवर जायचं असणार आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट करत आहे, ड्रेसवर जेवढ्या भगिनी आहेत त्यांनी कृपया वर यायचं आहे. श्रीमती आंधळे सुरेखा, लहानगे रेणुका, घुले मनीषा, शेख शबनम, कुंदे सविता. त्यानंतर आहे हेमलता ताई, पंडित योगिता, चौधरी प्रियंका, कामकर संगीता, श्रीमती वानोरे लता, पवार कल्याणी, बिराजदार अलका, कसरे रुपाली, चंदले कविता, जाधव ठकाजी, जन जन का कल्याण करे तू, शिव की शक्ति है नारी. सदा रहेगी सृष्टि सर्व महिलांनी पुढे येत आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जाधव ठकाजी, जन जन का कल्याण करे तू, शिव की तरटे शक्ति है नारी. विद्या अविनाश, शेख अरुमा, पारखे वैशाली, राजगुरु सीमा, खेडकर भारती, बर्गे सुप्रिया, डिंगे रेखा, कडूस मंजुषा. त्यानंतर पाठक सुवर्णा, कलेसिया पूनम, दुधाडे स्वाती, मिसळ रजनी, अमेलिका रेखा, साळवे जनार्दन, ठोंबरे भागरथ, भिंगारदिवे माया, उलट मनीषा, शिंदे योगिता. जवळजवळ सगळ्यांची नावं घेत आलेलो आहोत. जर एक दोन जणांची नावं राहिले असले तरी पण त्यांना मनापासून या ठिकाणी स्वागतासाठी आम्ही पुढे बोलवत आहोत. काही नावांचे उच्चार लक्षात येत नाहीयेत, त्यामुळे ही नाव घेतलेली नाहीत, परंतु तरी सुद्धा प्रत्येकाने पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान आजच्या दिवसाचा स्वीकारायचा आहे, ज्या सन्मानावर आज आपला अधिकार आहे. महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला खूप मान सन्मानित केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे कायम ऋणी राहू.
तर या निमित्ताने तुम्ही आम्हाला आज महिला दिनाच्या निमित्ताने बोलवलं आहे आणि आमचा सन्मान केला आहे. तसंच आम्ही प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अहमदनगर सावेडी शाखा यांना आमंत्रित करतोय की आज कोविडचं व्हॅक्सिनेशन 60 वर्षाच्या वरील वयोगटातील महिलांसाठी टीव्ही सेंटर सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र पोस्ट ऑफिसच्या वरती तिथे आहे. तर जे कोणी म्हणजे इच्छुक असतील कोविडचं लसीकरण घेण्यासाठी तर त्यांनी यायचं आहे. थँक्यू. शक्तियों जागो जग को जगाओ, भारत भूमि को स्वर्ग बनाओ. शक्तियों जागो जग को जगाओ, भारत भूमि को स्वर्ग बनाओ. सेवा की जिम्मेदारी का ताज उठाओ, भारत भूमि को स्वर्ग बनाओ. शक्तियों जागो जग को जगाओ, भारत भूमि को स्वर्ग बनाओ. शिव ने दिया है एक अद्भुत नारा, स्वर्ग द्वार खुलेगा माताओं द्वारा. प्यास कई जन्मों की रूहों की बुझाओ, भारत भूमि को स्वर्ग बनाओ. शक्तियों जागो जग को जगाओ, भारत भूमि को स्वर्ग बनाओ.